नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय राज्याचे एक नेते, भारतीय जनता पक्षाचे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ते एवढे आक्रमक झालेले आहेत की जयंतराव पाटील यांना राजकारणातनं पुरतं संपवायचं की काय अशा पद्धतीनं आता त्यांचं राजकारण चालू झालेलं दिसतंय. कारण जयंत पाटलांचे जेवढे काही एकनिष्ठ असतील, समर्थक असतील, येतात त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं आणि जे नाहीत त्यांना आपल्या पद्धतीनं आपण कसा कार्यक्रम करायचा, हे कार्यक्रम हा करायचा शब्द जयंत पाटलाचा पण करायला लागलेत कोण तर चंद्रकांत दादा पाटील. नुकतंच त्यांचं इस्लामपूरमध्ये सुद्धा जे भाषण झालं, जयंतराव पाटलांनी निधी कसा एकतर्फी कुठं खर्च केला वगैरे वगैरे आरोप केले. म्हणजे निधी त्यांनी जो खर्च केला त्याचं ताळतंत्र काहीच नव्हतं आणि तो कुठं गेला ह्याची बहुतेक त्याचीही चौकशी आता लावतात का काय अशी अवस्था आता झालेली आहे. एकूणच मला आज विश्लेषण करायचा मुद्दा असा आहे की जयंत पाटील हे दबणार का, जयंत पाटलांच्यावर याचा परिणाम कितपत होणार. आज कसं आहे, भारतीय जनता पक्ष त्याच्या पद्धतीनं जाणार, म्हणजे त्यांची धोरणं ठरलेली असतात. RSS लॉबी त्याच्या मागं असते आणि त्या पद्धतीनं ते सगळीकडेच, म्हणजे भारतात सगळीकडेच, राज्यातच असं नाही, त्यांची धोरणं आधीच ठरलेली असतात. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त पक्षीय राजकारण नसतं. त्या ठिकाणी कार्यकर्ता, आपला कार्यकर्ता कोण, बाहेरनं आलेला कोण, 2014च्या निवडणुकीपूर्वीचे निष्ठावंत कार्यकर्ते कोण, नंतर 19 साली आलेले कोण, आत्ताचे कोण, हे सगळं गणित घातली जातात. आणि त्याच्यातनं आता चंद्रकांत दादा पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत. तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा सगळीकडे त्यांचं लक्ष आहे आता. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आता असं आहे की जयंत पाटील हे टार्गेट केलेलं दिसतंय. अशा वेळेला शरद पवार गप बसतील का हो? गप बसणार नाही. कारण शेवटी नाही म्हटलं तरी प्रदेशाध्यक्ष कारकीर्द जयंत पाटलांची, राष्ट्रवादी शरद पवारांची पक्षाची ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. अजितदादांनी ते एक असताना सुद्धा आपण बघितलेलं आहे. दोन्ही एकच राष्ट्रवादी होता त्यावेळेला. आता दोन शकलं झाली तरी सुद्धा जयंत पाटील पवारांशी एकनिष्ठ राहिले, शरद पवारांशी. हे त्यांचं काम, हे त्यांचं एकंदर राजकारण हे उल्लेखनीय झालेलं आहे का एकनिष्ठतेच्या बाबतीत, हे मान्यच करावं लागेल. कारण अजितदादा फुटून गेले परंतु जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी मंडळी शरद पवारांच्या मागं एकनिष्ठपणे राहिली. असो, पण आत्ता विषय महत्त्वाचा विश्लेषणाचा मी हा का घेतला आहे, तर हे दबलं जाणार का सगळं गणित. आज भारतीय जनता पक्ष, आता बिहार राज्याच्या निवडणुकीमुळं आणि हुरूप आला आहे हो भारतीय जनता पक्षाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आता. आणि बरेच जण काँग्रेस, राष्ट्रवादीमधले कसे उड्या मारायचे ह्या नादात आहेत. जे कुंपणावर बसलेले आहेत ते सुद्धा कदाचित उद्या उड्या मारले तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. मग अशा वेळेला काय करायचं. आता सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि जयंत पाटील आता आपली ताकद दाखवायला चालू केलेली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षामधलेच काही माजी नगरसेवक त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवाभाऊनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातले की आपल्या पक्षातलेच जर का जयंत पाटील कार्यकर्ते फोडून घेत असतील तर आपण कुठं कमी पडतोय का. आणि मग चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आक्रमक झालेले दिसत आहेत आणि तशा पद्धतीनं आता ते निघालेत आता. आणि जयंत पाटील हे एकच टार्गेट त्यांचं आहे. अशा वेळेला जयंत पाटलांच्या पाठीशी विश्वजित कदम राहणार का. विशाल पाटलांचं आणि जयंत पाटलांचं तर बघतोयच त्यांचं कसं एकमेकांचे प्रेमाचे संबंध आहेत. त्यामुळं तो जरी विषय नसला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी मार्फत आम्ही निवडणुका लढवणार हे जयंत पाटलांनी आणि विश्वजितनं एक प्रकारचे संकेत दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले दिसतात सांगली जिल्ह्यामध्ये. मग अशा वेळेला चंद्रकांत दादा, भारतीय जनता पक्ष, महायुती हे आक्रमक झालेले आहेत. आता अजितदादा आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे लढणार हेही संदेश दिले ना आता. चंद्रकांत दादांनी आज असे संदेश दिलेले आहेत की म्हणजे राष्ट्रवादी, अजितदादा पवारांचे आता काही कार्यकर्ते, नेते